श्री व्यंकटेश्वर स्वामी टेम्पलला गेलात का? आणि बट ऑब्व्हियसली आंध्र प्रदेशला गेल्यानंतर तेच तर महत्त्वाचं टेम्पल आहे. तिरुमलाला पोचल्यानंतर तुम्ही 3 ते 5 वाजता सकाळी दर्शन घ्यायचा प्रयत्न करा. आधार कार्ड आणि पॅन कार्ड बुकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इकडे गेल्यानंतर ट्रेडिशनल क्लोथिंग अजिबात घालायला विसरू नका. मोबाईल फोन, कॅमेराज आणि लार्ज बॅग्स आर नॉट अलाउड इनसाईड. तर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये ठेवून जाऊ शकता. आणि हो, इकडे मी तुम्हाला पूर्ण मॅपिंग दिलं आहे कुठून कोणत्या टेम्पलला जायचं आहे. तर श्री वाराह स्वामी टेम्पल, आकाशगंगा जिकडे सिक्रेट वॉटरफॉल आहे, पापविनाशम त्रितम, जपाली हनुमान टेम्पल, श्रीवरी पदालू असे बरेचसे टेम्पल्स आहेत. पण हो, तुम्हाला इकडे 2 ते 3 तास वाट बघावी लागेल. शर्वरी तुला ह्याची नाही, तुला ह्याची गरज आहे. पण त्याच्यामध्येच तुम्ही लंच ब्रेक घेऊन आंध्र प्रदेशचं फूडही एक्सप्लोअर करू शकता. आणि इकडचे टेम्पल्सची खरंच सांगते खूप वेगळी आणि आधुनिक तुम्हाला टेम्पल्स आणि रिच्युअल्स बघायला मिळतील. इकडे गेल्यानंतर तुम्हाला साडी घालायला अजिबात मिस आउट करू नका. ज्यांना केस द्यायचे असतील त्याच्यासाठी सुद्धा बुकिंग लाईन असते. तिरुपतीचं कसं आणि कुठे तुम्ही किती वेळात पोचू शकता ते मॅपिंग पण मी देऊन ठेवलं आहे. जर लहान मुलं तुमच्यासोबत असतील तर तुम्ही इकडच्या सायन्स गॅलरीला अजिबात किंवा म्युझियमला व्हिजिट करायला विसरू नका. इकडचं प्लॅनेटरियम खूप सुंदर आणि मस्त आहे. श्री व्यंकटेश्वरा म्युझियमला तुम्ही गेलात का? आणि तुमचा एक्सपिरियन्स तुमच्या फॅमिलीसोबत आंध्र प्रदेशमधला कसा आहे हे मला सांगायला अजिबात मिस आउट करू नका. आणि फॉलो आणि शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.